महागातली पाटी घेतली. शाळेमध्ये फक्त पेन्सिलवाली होती. तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी किरण पाष्टे आणि आज आम्ही जातोय एका ठिकाणी, म्हणजे काहीतरी खरेदी करायची मला. तो आहे एक आयपॅड ॲपलचा. म्हणजे मला त्याची गरज पडली यासाठी की मला व्हिडिओ एडिट करायला या मोबाईलवरतीच करायचो. कुठे गेला? या मोबाईलवरतीच करायचो. MIचा होता, Xiaomi. तर स्क्रीन छोटी पडत होती आणि आपली जी गोप्रोची क्वालिटी असायची ती 4K मध्ये असायची. तर व्हिडिओ एडिट करताना थोडा त्रास व्हायचा. त्रास म्हणजे जास्त त्रास नाही, थोडासा. म्हणजे कसं कधी कधी व्हिडिओ अडकायची, एडिट करताना त्रास व्हायचा. त्यामुळे तो त्रास वाचवायसाठी आयपॅड घेतोय. त्याच्यात एक स्मूथली व्हिडिओ चालेल आपली आणि म्हणजे प्रॉपर एडिट पण होऊन जाईल. कारण याच्यामध्ये सगळं डेटा भरलेलं आहे, म्हणजे सगळंच याच्यामध्ये असायचं. दुसऱ्या व्हिडिओ पण याच्यामध्ये स्टोअर असायच्या, त्यामुळे याची मेमरी फुल व्हायची आणि एडिट करताना खूप प्रॉब्लेम व्हायचं. म्हणजे जर आपली मेमरी, इंटरनल मेमरी जर फुल होत असेल तर मोबाईलमध्ये प्रॉब्लेम येतोच. त्यामुळे घ्यायला चाललो आहे आणि मी अशाच वस्तू घेतो ज्याच्यातून आपल्याला फायदा होईल. म्हणजे जसं की आयफोन पण घेतला, मला व्हिडिओसाठी चांगलं झालं, कॅमेऱ्याची क्लिअरिटी चांगली झाली. त्यानंतर आपला हे घेतलं, गोप्रो पण घेतला. कारण व्हिडिओ एडिट करायला थोडं, व्हिडिओ शूट करायला थोडं कम्फर्टेबल झालं. छोटासा कॅमेरा असतो. त्यानंतर आता आयपॅड पण घेतोय. हे यासाठी की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधून जर प्रगती होते तर ती अजून कशी डेव्हलप करावी यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जर पैसे नसेल ठीक आहे, पण जर पैसे असून पण तुम्ही त्याच याच्यावरती राहताय तर मग बरोबर नाही. जर तुमची क्वालिटी, आता मी स्टार्टिंग चालू केलेली ओप्पोच्या मोबाईलवरून, त्यानंतर हळूहळू डेव्हलप करत गेलो. जर अजूनही त्याच्यावरच असतो तर कदाचित मला वाटत नाही अजून व्हिडिओ आपल्या व्हायरल झाले असं किंवा काय माहीत नाही मला. त्यामुळे तुम्हाला जर पैसे यायला लागले तर त्या पैशाचा खरंच वापर करा चांगल्या गोष्टीमध्ये. म्हणजे तुम्ही जे डेव्हलप कसं होईल यावरती नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे असं नाही की मी व्हिडिओज करतो त्याच्यामध्ये खूप काही जे तुम्ही ज्या क्षेत्रात असाल किंवा काय, म्हणजे ते अजून काम कसं अजून पुढे जाईल किंवा अजून डेव्हलप कसं होईल यावरती नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे जसे पैसे हळूहळू येत आहेत तसं मी एक वस्तू घेत चाललेलो आहे. चला आता जाऊ आयपॅड घ्यायला. थोडा मागातला आहे पण आता चाललो आहे. विनू येतो आहे बरोबर. पहिला जाऊन दोन गाड्या आहेत माझ्या. एक तर फक्त कामासाठी नॉर्मल ठेवली आणि एक फक्त फिरायसाठी ठेवलेली आहे. तर आता तिची काहीतरी हवा 5-6 दिवसापासून ती एकाच जागेवर आहे, तर ती हवा कमी झाली. जी नवीन घेतलेली बर्गमॅन, जी मॉडिफाय केलेली, तिला परत धुवायची. ती कमीत कमी 1 हप्ता झाला, 1-2 हप्ते जरी झालेत, मी ती अजून ती काढलेली नाही बाहेर. त्यामुळे एवढी घाण झालेली आहे. तर तिला जाता धुवू आणि जायचं आहे मला ठाण्याला, विवियाना मॉलमध्ये. तिथं एक मित्र आहे आपला, जो आयफोनच्या शॉपमध्ये काम करतो, त्याच्याकडून तो घेणार आहे. डिस्काउंट थोडंसं दिलं आहे त्याने. आता जाऊन बघू अजून किती डिस्काउंट भेटतंय. चला. आणि कसं म्हणजे की लहानपणापासून फक्त बघायचोच की आयफोन ॲपल. तर आज त्या वस्तू प्रत्यक्षात मी घेतोय. म्हणजे एक टाइम असा होता की मला वाटलं नव्हतं की एवढ्या महागातल्या वस्तू मी घेऊ शकतो, पण आज खरंच परिस्थिती बदलली. मी त्या घेऊ पण शकतो. पुढे अजून खूप काही घ्यायचं आहे मला. चला, ही पण गाडी माझीच आहे. ही फक्त कामासाठी यूज करतो आणि दुसरी गाडी तिकडे. हे बघा, पूर्ण एकदम धुळीने माखली. पहिले जाऊन हिला वॉश करतो. आणि आज आहे शिवजयंती आणि चांगला आज दिवस आहे. त्या दिवशी आपण आयपॅड घ्यायला चाललो आहे. आपल्या सगळ्या मित्रांनी ते सगळं डेकोरेट केलं. संध्याकाळी बघू काय काय कार्यक्रम आहे. हे इकडे. आणि हा बघा, ही जी स्टाईल बघा. चला. आणि हा रोज भेटला की आता हे करतो. गाडीला आंघोळ घालू. चला तर मित्रांनो, गाडी वॉश करून झाली सगळी आणि कुणीतरी मस्ती केली इकडं, पूर्ण स्क्रॅच पाडलेली आहे. तर मित्रांनो, गाडी धुवून झाली आणि आता चाललो डायरेक्ट ठाण्याला, विवियाना मॉलमध्ये. त्याचा तो मित्राचा शॉप, म्हणजे शॉपला तिकडे कामाला येतो शॉपमध्ये. चला आता जाऊ ठाण्याला. कितीला असते? 220 रुपयाला. भारी आहे ना.
कसला पाणी असतं आतमध्ये? हे निर्माचं पाणी आहे. निर्मा विवेना मॉलचा पार्किंग एरिया. हा सेम हा कलर सिलेक्ट केला आहे. पर्पल कलर आहे वाटतं. पर्पल आहे ना. थंडी चांगलं झालं. मस्त असा टी व्ही झाली. छोटी टी व्ही कृषिकाला होईल यूज. एकदम महागातली पाटी घेतली. शाळेमध्ये फक्त पेन्सिलवाली होती. ही ॲपल कंपनीची पाटी ही बघा. चला आज फायनली ती वस्तू घेतली जी लहानपणापासून फक्त बघत होतो ॲपल करून. आज ती घेतलं बाबा. चला आता बघू किती दिवस त्याच्यावर एडिटिंग करतोय काय.